गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आपण आजच्या न्यूजकडे. आजच्या न्यूज आपण 9 जानेवारीची इम्पॉर्टंट न्यूज बघूया. फर्स्ट न्यूज आहे. ओके, त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया 1 जानेवारी पासून तर 10 जानेवारी पर्यंतचे. तर इम्पॉर्टंट डेज मध्ये 1 जानेवारीला काय असतो, कोणता डे असतो? ग्लोबल फॅमिली डे, ज्याची थीम आहे वर्किंग टुवर्ड्स अ बेटर फ्युचर. ओके, तर ही 2025 ची थीम आहे ग्लोबल फॅमिली डे ची. नेक्स्ट 2 जानेवारीला असते वर्ल्ड इंट्रोवर्ट डे, ज्याची थीम आहे सम पीस अँड काम इन अ नॉइजी वर्ल्ड. 3 जानेवारीला इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे असतो. नेक्स्ट 4 जानेवारीला वर्ल्ड ब्रेल डे हा ऑब्झर्व करण्यात येतो आणि त्याची थीम आहे ब्रेल एम्पॉवरिंग ऍक्सेस सेलिब्रेटिंग इन्क्ल्युजन. नेक्स्ट 5 जानेवारीला नॅशनल बर्ड डे ऑब्झर्व करण्यात येतो. 6 जानेवारीला वर्ल्ड डे ऑफ वॉर ऑर्फन्स हा डे ऑब्झर्व करण्यात येतो. 8 जानेवारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस फाउंडेशन डे ऑब्झर्व करण्यात येतो. नेक्स्ट 8 जानेवारीला 2 डेज असतात, जे की फर्स्ट आहे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस फाउंडेशन डे आणि दुसरा आहे अर्थ रोटेशन डे. नेक्स्ट 9 जानेवारीला NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडिया डे, हिंदीमध्ये प्रवासी भारतीय दिवस हा ऑब्झर्व करण्यात येतो. आणि 10 जानेवारीला वर्ल्ड हिंदी डे, ज्याची थीम आहे सेलिब्रेटिंग हिंदी ॲज द लँग्वेज ऑफ युनिटी अँड प्रोग्रेस. तर 2025 ची थीम आहे वर्ल्ड हिंदी डे ची. ओके, तर हे झाले आपले इम्पॉर्टंट डेज जानेवारी महिन्याचे, जे की आहे 1 जानेवारी पासून तर 10 जानेवारी पर्यंत. आता आपण वळूया न्यूज कडे. फर्स्ट न्यूज आहे व्ही नारायणन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ न्यू इस्रोचे चीफ म्हणून. तर सविस्तरपणे बघूया न्यूज. सेंटरनी अपॉइंट केलेला आहे व्ही नारायणन यांना ॲज अ न्यू चेअरमॅन ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांना अपॉइंट केलेलं आहे. ओके, व्ही नारायणन यांना. आणि सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ स्पेस म्हणून पण ते अज्युम करणार आहेत ऑफिस 14 जानेवारी 2025 पासून. आणि त्यांनी सक्सीड केलेलं आहे जे करंट इस्रोचे चेअरमॅन आहे एस सोमनाथ यांना त्यांनी सक्सीड केलेलं आहे आणि 14 जानेवारी पासून ते अज्युम करणार आहेत ऑफिस. नेक्स्ट त्यांचा प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय आहे, तर व्ही नारायण हे करंटली सर्व करत आहे, म्हणजे करंटली ते वर्क करत आहे ॲज अ डायरेक्टर म्हणून लिक्विड प्रोपल्जन सिस्टीम सेंटर ऑफ इस्रो केरळमध्ये जे वालियामाली आहे तिथे जे लिक्विड प्रोपल्जन सिस्टीम सेंटर आहे तिथे ते ॲज अ डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे करंटली. त्यांना नियरली 4 डिकेड्सचा एक्सपिरियन्स आहे आणि ते त्यांचं एक्सपर्टाईज आहे रॉकेट अँड स्पेसक्राफ्ट प्रोपल्जन मध्ये. त्यांनी इस्रो जॉईन केलेलं होतं 1984 मध्ये. त्यांनी व्हेरियस सिग्निफिकंट पोझिशन्स रोल सुद्धा केलेले आहेत इस्रोमध्ये बिफोर बिकमिंग LPST डायरेक्टर ऑफ LPST जानेवारी 2018 मध्ये. तर जानेवारी 2018 मध्ये ते LPSC चे डायरेक्टर होण्याआधी त्यांनी वेगळे आणखी सिग्निफिकंट पोझिशन्सवर वर्क केलेलं आहे. ओके, सो की कंट्रीब्युशन्स काय आहे त्यांचं, तर नारायणन यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे लिडरशिप डेव्हलपिंग लिक्विड सेमी क्रायोजेनिक आणि क्रायोजेनिक प्रोपल्जन सिस्टीम्स मध्ये अलॉंग विथ केमिकल अँड इलेक्ट्रिक प्रोपल्जन सिस्टीम फॉर सॅटेलाइट्स. ओके, तर एक प्रोजेक्ट आहे एक C-25 क्रायोजेनिक प्रोजेक्ट ऑफ GSLV Mk3. तर या प्रोजेक्टचे ते ॲज अ डायरेक्टर म्हणून त्यांनी लीड केलेला आहे टीमला आणि सक्सेसफुली डेव्हलप केलेला आहे C-25 क्रायोजेनिक स्टेज. ओके, सो व्ही नारायणन जे की करंटली वर्क करत आहे ॲज अ डायरेक्टर म्हणून लिक्विड प्रोपल्जन सिस्टीम सेंटर इथे. तर त्यांना ॲज अ नवीन चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. सेंटरनी अपॉइंट केलेला आहे नवीन चेअरमॅन म्हणून इस्रोचे. ते सक्सीड करणार आहेत एस सोमनाथ यांना. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे थीम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू इयर कॅलेंडर 2025. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं न्यू कॅलेंडर आहे, त्याची थीम रिलीज केलेली आहे. तर बघूया आपण काय थीम आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी अनवील केलेली आहे 2025 कॅलेंडरची थीम आहे जनभागीदारी से जनकल्याण. ओके, जनभागीदारी से जनकल्याण ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अनवील केलेली आहे 2025 कॅलेंडरची
थीम, जे की हायलाइट करते ट्रान्सफॉर्मेटिव्ह गव्हर्नन्स थ्रू सिटीजन पार्टिसिपेशन. नेक्स्ट आता कोणी अनवील केलेली आहे, तर ते केलेली आहे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर अश्विन वैष्णव यांनी न्यू दिल्ली इथल्या रेल भवनमध्ये डिझाईन केलेला आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशननी आणि फोकस एरिया आहे वेलफेअर ऑफ पुअर, वुमेन एम्पॉवरमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला. सिग्निफिकन्स काय आहे आता यांचं, तर ते रिफ्लेक्ट करतं गव्हर्नमेंटची कमिटमेंट टू इन्क्लुझिव्हिटी, ट्रान्सपरन्सी आणि पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. आणि ओके, आणि एक्झाम्पल आहे ऑफ सिटीजन सेंट्रिक प्रोग्रामचा, तो आहे स्वच्छ भारत मिशन अँड आयुष्यमान भारत. ओके, सो हे आहे थीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अनवील केलेली आहे 2025 कॅलेंडरची थीम. तर ती थीम आहे जनभागीदारी से जनकल्याण. ही न्यू दिल्लीमध्ये जे रेल भवन आहे तिथे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर अश्विन वैष्णव यांनी ही अनवील केलेली आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे इंडिया मलेशिया सिक्युरिटी डायलॉग 2025. तर सविस्तरपणे बघूया. इंडिया अँड मलेशिया यांची फर्स्ट इंडिया मलेशिया सिक्युरिटी डायलॉग जी आहे ती हेड झालेली आहे न्यू दिल्लीमध्ये. त्याच्यामध्ये जे को चेअर होते ते कोणी केलेलं आहे, बाय नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवल यांनी केलेलं आहे इंडियाकडनं, आणि मलेशियाकडनं नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल डायरेक्टर जनरल राजा दातो नुशिरवान बिन झैनल अबिदीन, तर यांनी केलेलं आहे को चेअर इंडिया आणि मलेशियाची जी फर्स्ट इंडिया मलेशिया सिक्युरिटी डायलॉग जी हेड झाली आहे त्याच्यामध्ये. डिस्कशन मध्ये इन्क्लूड आहे एनहान्सिंग कोऑपरेशन इन क्रिटिकल मिनरल्स, रेअर अर्थ एलिमेंट, काउंटर टेररिझम, सायबर सिक्युरिटी, डिफेन्स इंडस्ट्री आणि मरीटाईम सिक्युरिटी. तर हे डिस्कशन्स मध्ये इन्क्लूड होते हे टॉपिक्स. बायलॅटरल कोऑपरेशन बघितलं गेलं तर दोन्ही साईडचे म्हणजे इंडिया आणि मलेशियाने एक्सचेंज केलेले आहे व्ह्यूज त्यांचे ऑन ग्लोबल आणि रिजनल सिक्युरिटी मधले. एन्व्हायरमेंटल रिव्ह्यू केले एक्झिस्टिंग बायलॅटरल डिफेन्स आहे, मरीटाईम एक्सरसाइजेस आहे, तर ते कोलॅबोरेशन त्यांनी काय केलेले आहे, रिव्ह्यू केलेले आहे. इंडिया आणि मलेशियाने ऍग्री केलेलं आहे इन्स्टिट्यूशनलाइज डायलॉग बाय होल्डिंग अॅन्युअल मीटिंग्स. जे रिसेंट कोलॅबोरेशन्स आहे ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे बायलॅटरल मिलिटरी एक्सरसाइज, द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ऑफिस इन क्वाला लंपूर 2023 आणि 1993 MOU ऑन डिफेन्स कॉपरेशन. तर हे काही रिसेंट कोलॅबोरेशन्स आहे ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे हे एक्सरसाइजेस. ओके, आणि इस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडचं, जे की त्याचं ऑफिस राहणार आहे क्वालालंपूर इथे. 2023 मध्ये झालेला होता हा कोलॅबोरेशन, आणि 1993 MOU ऑन डिफेन्स कॉपरेशन. ओके, सो इंडिया आणि मलेशियाचे जे सिक्युरिटी डायलॉग आहे 2025 ते हेल्ड झालेला आहे, आणि को चेअर न्यू दिल्लीमध्ये हेल्ड झालेला होता, आणि ते को चेअर केलेलं आहे अजित डोवाल यांनी इंडियाकडनं, आणि मलेशियाकडनं राजा दातो नुशिरवान बिन झैन अबिदीन यांनी. वळूया नेक्स्ट न्यूज कडे. नेक्स्ट न्यूज आहे बहादूर सिंग सागो यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ AFI चे प्रेसिडेंट म्हणून. तर काय आहे AFI बघूया. एशियन गेम्स चॅम्पियन बहादूर सिंग सागो यांना अनएनिमसली म्हणजे एकमताने इलेक्ट करण्यात आलेला आहे नवीन प्रेसिडेंट ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचा. ओके, ॲथलेटिक्स AFI म्हणजे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया याचे नवीन प्रेसिडेंट म्हणून त्यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे. जे अॅन्युअल जनरल असेंब्ली आहे जी हेल्ड मीटिंग झालेली आहे चंदीगडमध्ये, त्या दरम्यान यांना ते इलेक्ट करण्यात आलेलं आहे. आउटगोईंग प्रेसिडेंट कोण आहे, तर त्यांनी सक्सेस केलेलं आहे आदिल सुमरीवाला यांना, जे की ज्यांनी जे सर्व करत आहे ऍज अ AFI चे प्रेसिडेंट म्हणून 2012 पासून, आणि त्यांची 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहे त्यांनी कंप्लीट केलेली आहे. अपकमिंग चॅलेंजेस काय राहणार आहे, तर ते काय ओव्हरसी करणार आहेत ऍज अ AFI चे प्रेसिडेंट म्हणून. तर ते ओव्हरसी करेल इंडियाचं प्रिपरेशन फॉर होस्टिंग द वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर लेवल इव्हेंट ऑन, जे की 10 ऑगस्ट 2025 मध्ये होणार आहे. तर ते त्याला होस्ट करेल. ओके, ते होस्टिंगसाठी जे प्रिपरेशन लागणार आहे इंडियाकडनं ते प्रिपरेशनला ते ओव्हरसी करेल.
सेक्रेटरी जनरल संदीप मेहता जे फॉर्मरली सिनियर जॉईंट सेक्रेटरी आहे, यांना पण इलेक्ट करण्यात आलेला आहे ॲज अ नवीन सेक्रेटरी जनरल म्हणून AFI चा, ज्यांनी सक्सेड केलेला आहे रवींद्र चौधरी यांना. ओके, सो बहादूर सिंग साहो यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे एकमताने ॲज अ AFI चे प्रेसिडेंट म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे CS सेठी आणि उदय कोटक यांनी जॉईन केलेला आहे NIIF ट्रस्टी लिमिटेड गव्हर्निंग काउन्सिल. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमॅन CS सेठी आणि फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ कोटक महिंद्रा बँक उदय कोटक यांना नॉमिनी बनवण्यात आलेला आहे मेंबर्स ऑफ गव्हर्निंग काउन्सिलचं नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड ट्रस्टी लिमिटेडचं. ओके, सो चेअरपर्सन आहेत फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन, जे की हेड करेल 6 मेंबर काउन्सिल. अदर जे मेंबर्स आहेत त्यामध्ये त्या काउन्सिलमध्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे सेक्रेटरीज फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, फायनान्शियल सर्व्हिसेस, अलॉंग विथ जे वेटरन इन्व्हेस्टमेंट बँकर आहे हेमेंद्र कोठारी, हे सुद्धा त्या काउन्सिल मध्ये इन्क्लूड आहेत. ओके, सो मेंबर ऑफ गव्हर्निंग काउन्सिल ऑफ नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड ट्रस्टी लिमिटेड याचे यांना नॉमिनी बनवण्यात आलेला आहे CS सेठी यांना, जे की स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमॅन आहेत आणि दुसरे आहेत फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ कोटक महिंद्रा बँक, त्यांचं नाव आहे उदय कोटक. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे IIT मद्रास यांनी लॉन्च केलेला आहे एशियाज लार्जेस्ट शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटी. तर बघूया काय आहे ते. IIT मद्रास यांनी इनॉग्रेट केलेली आहे एशियाची लार्जेस्ट शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटी ॲट इट्स डिस्कवरी सॅटेलाइट कॅम्पस इन थयूर इथे. तर ते कॅम्पस पासून जे मेन कॅम्पस आहे त्याच्यापासून 36 किलोमीटर अवे आहे. पर्पज काय आहे त्याचा, तर त्या फॅसिलिटी जी आहे ते ॲड्रेस करेल चॅलेंजेस इन इंडियन पोर्ट्स, वॉटरवेज आणि कोस्टल इंजिनिअरिंग बाय सिम्युलेटिंग मल्टी डायरेक्शनल वेव्ह अँड करंट इंटरॅक्शन. की फीचर्स काय आहे, तर डेव्हलप करण्यात आलेली आहे इंडिजिनियसली अंडर मेक इन इंडियाच्या इनिशिएटिव्ह थ्रू. हे फॅसिलिटेट करेल टेस्टिंग ऑफ कोस्टल स्ट्रक्चर, क्लायमेट चेंज इफेक्ट, सोलर फ्लोटिंग प्लांट्स आणि सेडिमेंट ट्रान्सपोर्ट. इक्विप्ड आहे विथ मॉड्युलर वेव्ह मेकर फॉर पॅरलल प्रोजेक्ट हँडलिंगनी, आणि इस्टॅब्लिशमेंट जी आहे ती सेटअप करण्यात आलेली आहे थ्रू नॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर फॉर पोर्ट, वॉटरवेज अँड कोस्टनी. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही एक आर्म आहे ऑफ मिनिस्ट्री ऑफ शिपिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ओके, सो IIT मद्रासने लॉन्च केलेली आहे एशियाची लार्जेस्ट शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटी, जे की आहे थयूर इथे, आणि त्यांचे जे मेन कॅम्पस आहे त्याच्यापासून 36 किलोमीटर दूर आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया, क्वेश्चन्स बघूया. ओके, फर्स्ट तर आहे इम्पॉर्टंट डेज. जसे इम्पॉर्टंट डेज आहे 1 जानेवारी ग्लोबल फॅमिली डे असतो, 2 जानेवारी वर्ल्ड इंट्रोवर्ट डे असतो, 3 जानेवारी इंटरनॅशनल माइंड बॉडी वेलनेस डे हा ऑब्झर्व करण्यात येतो, 4 जानेवारी वर्ल्ड ब्रेल डे हा ऑब्झर्व करण्यात येतो, 5 नॅशनल बर्थ डे, 6 असतो वर्ल्ड डे ऑफ वॉर ऑर्फन्स, 8 जानेवारीला आफ्रिकन नॅशनल काँग्रेस फाउंडेशन डे, 8 जानेवारीला असतो अर्थ रोटेशन डे, 9 जानेवारी NRI म्हणजेच प्रवासी भारतीय दिवस हा ऑब्झर्व करण्यात येतो, आणि 10 जानेवारीला असतो वर्ल्ड हिंदी डे. वळूया क्वेश्चन्स कडे. फर्स्ट क्वेश्चन आहे हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू चेअरमॅन ऑफ इस्रो. कोणाला इस्रोचे नवीन चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे, आणि सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ स्पेस म्हणून पण त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे, ज्यांनी सक्सेस केलेला आहे एन सोमनाथ यांना. तर त्यांचं नाव आहे V नारायणन. नेक्स्ट, व्हॉट इज द थीम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज न्यू इयर कॅलेंडर 2025. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं न्यू इयरचं कॅलेंडर आहे 2025चं, त्याची थीम काय आहे, त्याची थीम आहे जन भागीदारी अँड जनकल्याण. नेक्स्ट, व्हॉट आर द की एरियाज ऑफ कॉपरेशन अग्रीड अपॉन ड्युरिंग द फर्स्ट इंडिया मलेशिया सिक्युरिटी डायलॉग. तर कोणते की एरियाज आहे जे की कॉपरेशन करता त्याच्यामध्ये ॲग्री झालेले आहे ड्युरिंग फर्स्ट इंडिया आणि मलेशिया सिक्युरिटी डायलॉग मध्ये. ते आहे क्रिटिकल मिनरल,
रेअर अर्थ एलिमेंट्स, काउंटर टेररिझम, सायबर सिक्युरिटी, डिफेन्स इंडस्ट्री आणि मरीटाईम सिक्युरिटी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे हु हॅज बीन इलेक्टेड ॲज न्यू प्रेसिडेंट ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया. कोणाला नवीन प्रेसिडेंट बनवण्यात आलेला आहे, न्यू प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट करण्यात आले, इलेक्ट करण्यात आलेला आहे ॲज ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचं, तर ते करण्यात आलेलं आहे बहादूर सिंग साहो यांना. हु आर द न्यूली नॉमिनेटेड गव्हर्निंग काउन्सिल मेंबर्स. तर नवीन नॉमिनेटेड गव्हर्निंग काउन्सिल मेंबर्स कोण आहेत? नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड ट्रस्टी लिमिटेडचे. तर ते आहे CS सेट्टी जे की SBI चे चेअरमॅन आहेत आणि उदय कोटक जे की फाउंडर आणि डायरेक्टर आहे कोटक महिंद्रा बँकचे. नेक्स्ट, विच इन्स्टिट्यूशन यांनी लॉन्च केलेला आहे एशियाचा लार्जेस्ट शॅलो वेव्ह बेसिन रिसर्च फॅसिलिटी. तर ते केलेलं आहे IIT मद्रास. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.